तर मित्रांनो, विषय असा होता की आमच्या कॉलेजची दुपार सुट्टी झाली हो, म्हणजे जेवणाची सुट्टी झालेली. म्हटलं मस्तपैकी आता जेवून येऊया हो, नाहीतर पोटातलं कावळं गळपास लावून मरतील. तेचने आणि कोण अनुदान देणार म्हटलं. मग आज जेव्हा काय भात होता हो, म्हणजे घी राईस होता आणि जरा सांबार आणि लोणचं होतं. मग ते मस्तपैकी खाऊन घेऊया म्हटलं आपण. मग ते खाऊन झालं, भाऊ आपल्यावर कसा काय प्रसन्न झालेला काय माहित. भाऊ स्वतःसाठी आईस्क्रीम घेतलेलं, मला पण घे म्हणालता. कारण म्हणलं आपण आईस्क्रीम खाईत नाही, आपण मस्तपैकी एक बर्फी घेतली हो 5 रुपयाची. मग कॉलेजवरनं गेल्या गेल्या झोपलेलो हो, डायरेक्ट 2 तासानंतरच उठलो. मग म्हणलं मस्तपैकी चहा पिऊन येऊया आणि पुढच्या कामाला लागूया आपण. मग मस्तपैकी गरम गरम चहा आपण हळूहळू मिटक्या मारत पिला हो मस्त. मग चहा पिऊन झालं, आपण मित्रांच्या हालचाली बघून येऊया म्हटलं रूम वरनं, मित्र काय करायला लागल्यात. तर आपल्या भावाने तर आमलेट आणि चपाती गुंडळून ठेवलेली. भावा म्हटलं मी पण जरा अर्धी खातो. मग भाऊ काय नाही म्हणतोय. मला लाजायच्या आधी हळूच आपण 2 घास खाऊन घेतलं मस्तपैकी. बाहेर झालतो सोडा, काय विषय नव्हता. मग 5-6 महिन्यापूर्वी भावाला आपण एक पुस्तक वाचायला दिलतो आपलं, मग ते आपण घेऊन जाऊया म्हटलं हो मस्त. भावाने त्या पुस्तकाला टच पण करायला नाही बघा, उगाच घेऊन गेलता माझ्याकडनं वाचणार म्हणून. मग भावाच्या रूम वरनं डायरेक्ट आपण हॉस्टेलमध्ये आलो, मस्तपैकी तयार बियार झाला. म्हणलं आता मस्तपैकी जेवून येऊया आपण. मग जेवल्यानंतर आज आम्हाला ब्लॅक टी पण होती हो, मग ती पण जराशी पिऊन घेऊया म्हणलं आपण. मग ब्लॅक टी घेऊन मी रूमवर येतो, तोवर इथं पोरं काय कापाकापी करायला बघा. म्हणलं डिस्टर्ब करायला नको, इसनी चालू द्यायचं काय. तर भावांनो आजच्यासाठी एवढंच. भेटूया आता आपण पुढच्या व्लॉग मध्ये, काय विषय नाही.